नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. तर आजचा दिवस जरा उशिराने सुरू झाला. सगळीच कामं रखडली होती आणि त्यात त्यांना आज लांब जायचं होतं, भरपूर लांब जायचं होतं. तर त्याच्यासाठी लगेच लवकर उठले आणि आवरून आणि स्वयंपाकाला लागले. आधी स्वयंपाक करून घेऊ म्हटलं आणि मग नाश्ता वगैरे करता येईल, बनवता येईल. तर सगळ्यात आधी कणिक मळून घेत होते आणि आज भाजीला एवढं काही सुचत नव्हतं. खरं तर कारलेच उरले होते आणि कारल्याची भाजी यांना आवडत नाही, त्याच्यामुळे कारलं नको करूया म्हटलं. तर वडे असतात ते वडे करून घेते. वडे एकीकडे भाजत होते मी आणि एकीकडे कणिक पण मळणं होत होतं माझं. तोपर्यंत यांना म्हटलं की मी हे करते तर तुम्ही दूध घेऊन घ्या. ते पिशवी लांबवून आणि मग हे दूध घेऊन घेतील, तोपर्यंत मग मी माझी बाकीची तयारी करेल. भाजी टाकली, याच्यामध्ये वडे टाकायचे फक्त. इथे चहा पण ठेवला आहे. यांनी दूध आणलं होतं, आता हे वडे सोडून देईल, हे दूध तापवून घेईल आणि मग आता पोळ्या करायला घेते. यांची बॅग भरत होती. 2 पाण्याच्या बॉटल टाकल्या, त्याच्यानंतर त्यांचं पॉवर बँक टाकलं. त्यांचे काही डॉक्युमेंट्स होते तर ते बोलले की ओले होतील, तर ते वरती ठेवून दिले, घरातच ठेवून घेतले. आणि टिफिन वगैरे बॉटल सगळं काही ठेवलं आणि मग मी अंघोळ करायला गेले. मेलेला नाही तो, जिवंत आहे. काढता येईल का याला खाली जाऊन सोडता येईल? त्याला पकडण्याचं कारणच ते होतं, कारण त्याची लपायची जागाच ही होती इथे. अंघोळ करून आली. यांचं तर आवरणं बाकी होतं, पण म्हटलं आता आपण आधी अंघोळ करून घेऊया. आणि आज त्यांनी खूप दिवसानंतर पोहे मागितले होते. नॉर्मली जर भाजी पोळी असली ना तर ते चहासोबत पोळीच खातात, पण आज ते म्हटले की मला पोहे करून दे, त्याच्यामुळे पटकन पोहे केले त्यांना. तर इथे आत्ता आपले पोहे झालेले आहेत आणि यांच्यापुरताच केलेले होते, मी नाश्ता घेत नाही. एकीकडे चहा पण उकळतोय आपला. ही जी चटणी मी तुम्हाला आत्ता दाखवते ना, ही लाल मिरचीची आणि लसूण घालून चटणी असते आणि फक्त मीठ असतं यामध्ये आणि तेल असतं, गरम तेल सोडायचं असतं. आणि तुम्हाला जेव्हा कोणती भाजी आवडत नसेल ना, त्यावेळी ही चटणी थोडीशी तोंडी लावायला घेतली ना तर खूप छान लागते. आज जरा उशिराच उठले होते, पाणी भरायला जाग आली नव्हती, पण एक्स्ट्राचं पाणी भरून ठेवलेलं होतं. पण त्याआधी म्हटलं माठ व्यवस्थित धुवून घेऊया आणि त्यानंतर मग त्याच्यात पाणी टाकते. अचानक हे घरात दिसले नाही. म्हटलं हे मला न सांगता निघून तर नाही गेले जॉबला, पण नंतर येऊन बघितलं तर उंदीर सोडायला गेले होते. आज गुरुपौर्णिमा होती, त्याच्यामुळे स्वामींना मस्त हार आणला, तो हार घातला. इकडे सगळा कपड्यांचा पसारा पडलेला आहे, हा पसारा आपण उचलायचा. फायनली तो जो उंदीर होता तो सापडला. आणि म्हणजे असं कोणाचं जीव घ्यावं अशी कोणाची इच्छा नसते, पण काय करणार ना, घरात पण नुकसानच होते, त्याच्यामुळे काही ऑप्शन नव्हता. ठीक आहे, आता तो कपाटातून निघालेला आहे. आता मी कपाट व्यवस्थित पुसेल आणि खालच्याच कपाटात होता तो, खालच्या भागात होता, तर तेवढं पुसते आणि त्यानंतर हे जेवढे पण कपडे ते कपडे लावते. पार्सल आलंय माझं, बघूया आता. वरती घेऊन जाते आणि त्यानंतर दाखवते तुम्हाला काय आहे ते. मॉस्किटो नेट ऑर्डर केली होती मी, कारण पावसाचे दिवस आहेत, रात्री कधीही लाईट जाते जर रात्रीचा पाऊस आला तर. आणि त्यावेळी इतके भयंकर मच्छर चावतात की त्या दिवशी झोपणं अशक्य होऊन जातं. अक्षरशः एक रात्र अख्खी बसून काढलेली आहे मी. आणि त्या दिवशी रात्री 3:30 वाजता मी मॉस्किटो नेट ऑर्डर केली आहे. तो व्हिडिओ मी अटॅच करेलच थोडासा. तर मंडळी, रात्रीचे 2:30 वाजता आहेत, मला झोपच लागत नाही आहे, खूप भीती वाटते मला.
पूर्ण पाणी पाणी झालं आहे आत्ता. आणि लांबपर्यंत नजर केली तरी काहीच दिसत नाही आहे, पूर्ण अंधार आहे, कारण पूर्ण गावची लाईट गेलेली आहे आत्ता. आणि खूप जास्त पाऊस आणि त्याचा आवाज, खूप जास्त भीती वाटते. यांना पण उठवू शकत नाही कारण हे पण थकलेले आहेत आत्ता. आणि हेच कारण होतं की अक्षरशः मी हनुमान चालीसा लूपवर लावलेली होती, कारण बाहेर इतका धो पाऊस होता आणि घरात पूर्ण अंधार आणि कंटिन्यू डास चावत होते. ही मॉस्किटो नेट ऑर्डर केली आहे मी मिशोवरून. मला ना त्या दोरीवाल्या मॉस्किटो नेट नको होत्या, कारण रूममध्ये मी कुठे कुठे बांधत बसणार आहे. सो मला डायरेक्ट अशी याच्यासारखी हवी होती, टेंटसारखी हवी होती. तर आत्ता आपण याला अनबॉक्स करूया, अनपॅक करूया, सॉरी. तर अशी पॅकिंग आली आहे तिला. कलर चुकीचा पाठवलेला आहे. ठीक आहे, बघू. मला माहितीच नव्हतं हे असं उघडतं. ती उघडली तर इतकी जोरात उघडली आणि आता मला तिला बंद करण्याची सिस्टीम कळत नाहीये. बघू आता हे आल्यावर. आमच्या ना घराच्या समोरच गुजरी बसते. तर गुजरी म्हणजे काय, तर प्रत्येक शेतकरी बायका ज्या असतात त्यांनी जर त्यांच्या मळ्यामध्ये काही भाजीपाला लावला असेल आणि तो जास्तीचा असेल तर तो स्वतः विकायला त्या येतात. आणि इथे आमच्या पण मळ्यातला भाजीपाला असतो. सायंकाळी अशीच मी थोड्या वेळ खिडकीत उभी राहते आणि मस्त हा व्ह्यू एन्जॉय करते. खूप सुंदर वाटतं हे सगळं बघायला, अगदी मन प्रसन्न होतं आणि खूप गारठं असतं, खूप छान वाटतं, कारण बाजूलाच नदी आहे. तर मंडळी, पुढे व्हिडिओ कंटिन्यू करणार होते मी, पण माझं आता प्रचंड डोकं दुखतं आहे. तर मग आता काही व्हिडिओ शूट करत नाही मी. नंतर कधीतरी तुम्हाला माझं इव्हिनिंग रुटीन दाखवेल. पण तात्पुरता एवढंच. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.